महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अंतर्गत बोधगयेला जे आमचे बंधू भगिनी चालले आहेत त्यांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित राज्याचे सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय संजयजी शिरसाट, आपले राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल, श्यामभाऊ बर्वे, कृष्णाजी खोपडे, नीताताई ठाकरे, समीरजी मेघे, संजयजी मेश्राम, चरणसिंगजी ठाकूर, बालाजी बोरकर, सुधीरजी पारवे, सतीशजी डाकोर, जयदीपजी कवाडे, सन्माननीय भंतेजी, आपले सचिव हर्षदीप कांबळेजी, कलेक्टर कुमार आशीर्वाद, श्री विनायक गर्ग, रेल्वे से अमन मित्तल, श्री गौरव झा, आनंद राऊत, सुकेशिनी तेलगोटे, मंचावर उपस्थित सर्व आमची भंते मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। बोधगया जी भगवान गौतम बुद्धांच्या संपूर्ण विचारांची एक प्रेरणाभूमी आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या या तत्वज्ञानामध्ये ज्या 4 महत्त्वाच्या जागा आहेत, सारनाथ असेल, लुंबिनी असेल, कुशीनगर असेल, त्यासोबत सर्वात महत्त्वाची जागा जर कुठली मानली जाते तर ती बोधगया मानली जाते। आणि प्रत्येकाची इच्छा असते की एकदा तरी बोधगयेला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे। मी 2020 साली बिहारचा निवडणूक प्रभारी होतो आणि त्यानिमित्ताने बिहारमध्ये जायचा मला त्यावेळेस संधी मिळाली, तर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन बोधगयेला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि एक वेगळी अशा प्रकारची ऊर्जा ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि निश्चितच आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शिंदे साहेब असतील, मी असेल, शिरसाट साहेब असतील, जयस्वाल साहेब असतील, आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरूच याकरता केली की अनेक वेळा आमचे अनेक ज्येष्ठ नागरिक घरच्या अडचणींमुळे, व्यवस्था नसल्यामुळे, सोबत कोणी नसल्यामुळे मनात इच्छा असूनही आपल्या तीर्थस्थळाचं दर्शन घेऊ शकत नाहीत। आणि मग त्यांची व्यवस्था ही शासनाने करावी या दृष्टीनं ही योजना सुरू केली। मला अतिशय आनंद आहे की आज जवळपास आमचे 500 बंधू भगिनी 800 या तीर्थदर्शन सोहळ्याच्या माध्यमातनं, या ट्रेनच्या माध्यमातनं बोधगयेला चालले आहेत। मी श्री संजय शिरसाट आणि हर्षदीप कांबळे यांचंही अभिनंदन करेन की अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन आल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला असं वाटेल की शासनाने आपली उत्तम काळजी घेतली आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे दर्शन घडवलं। केवळ एवढंच माझंही सांगणं आहे, सगळे सुरक्षित जा, एकमेकाकडे लक्ष ठेवा, एकमेकाला सांभाळून घ्या, उत्तम दर्शन घ्या, आशीर्वाद मिळवा आणि अतिशय सुखरूप परत नागपूरला येऊन आपापल्या गावी किंवा आपापल्या मोहल्ल्यामध्ये परत जा। मला विश्वास आहे की ही यात्रा अतिशय सफल होईल। आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत।
खरं म्हणजे 12:30 वाजता ही ट्रेन सोडायची होती. आता 12:40 झाले आहेत, त्यामुळे 10 मिनटं उशीर आपणच केला आहे. पण मला विश्वास आहे की आमच्या ट्रेनचे ड्रायव्हर आणि गार्ड हे 10 मिनटं मध्ये कव्हर करून टाकतील आणि अगदी वेळेवर आपल्याला नेतील. त्यामुळे त्यांनाही संपूर्ण स्टाफलाही मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली यात्रा सफल हो अशी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.